आदरणीय बळवंत भाऊ सादर करतायत. त्यांनी अनेक असे आधार आश्वास विश्वास आपल्याला दिलाय. पण मी एवढंच म्हणेल, या अशा आदरणीय बळवंत वानखडे दादा आपण या ठिकाणी यावं, तुम्हाला मनोगत व्यक्त करायचं आहे. ह्या माणसाला फार काही बोलता येत नाही मंडळी, पण हा एवढं मात्र नक्कीच सांगतोय की शब्दांची पूजा करत नाही, शब्दांची पूजा बळवंत भाऊ करत नाही, सत्याची पूजा करतात. आणि ज्या गावात सूर्य उगवत नाही त्या गावात माझा भाऊ उजेड देतात, त्या गावात माझा भाऊ उजेड देतात. टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया अमरावती लोकसभेत उमेदवार बळवंत बसवंत वानखडे दादा. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला, शेतकऱ्याचा लेख आला, कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, वीर अहिल्यादेवी, मौलाना आझाद, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सर्व महामानवांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज माझ्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय पितृतुल्य शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, यानंतर आमचे नेते आदरणीय मुकुल वाकनिस साहेब, बरं, आदरणीय सर्व मान्यवर, मला महाविकास आघाडीनं या मतदारसंघाची तिकीट दिली, उमेदवारी दिली, त्याबद्दल आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या सर्व महाविकास आघाडीच्या मान्यवरांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. साहेब, महाविकास आघाडीचा प्रयोग आमचा पहिल्यांदा इथं झाला अमरावतीत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा आमचा प्रयोग झालेला होता. नंतर आपण मुंबईला केला. आदरणीय आमच्या नेत्या सोनिया गांधींनी ज्या दिवशी आम्ही आपल्या तुमच्या घडामोडी चालू होत्या त्या दिवशी विचारलं, त्यात 4 जणांचाच समावेश होता. मला यशोमतताई माझ्या गाडीत होत्या आणि सोनियाजी गांधी यांचा फोन आला की अपन ने महाविकास आघाड़ी करना क्या और शिवसेना के साथ जाना क्या. तर मी त्यांना म्हटलं की मॅडम, साहेबांचे विचार नक्कीच बदललेले आहेत, संविधानाप्रती त्यांचा आदर आहे, त्यामुळे आपण जाण्यास काही हरकत नाही. आणि त्यांनी पुन्हा अजून विचारलं की अल्पसंख्याकांवर काय फरक पडणार आहे. म्हटलं मॅडम, अल्पसंख्याक आपल्यासोबतही आहे आणि त्यांनासुद्धा मानणारा वर्ग आहे, त्यामुळे आपण महाविकास आघाडी केली तरी काही हरकत नाही, हे मी त्यावेळेस आदरणीय सोनिया गांधींना सांगितलं. साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना फार चांगला कारभार जो होता राज्याचा, तो अतिशय निष्ठेनं आणि कुठलाही पक्षपात न करता आपण राज्याची धुरा सांभाळली. आणि नंतरच्या काळात जे काही आमच्यावर अन्याय झाला, निधीसुद्धा दिला गेला नाही आणि निधी जो तुम्ही दिलेला होता तो रोखला गेला, असे अनेक मुद्दे आम्ही त्यावेळेस आमच्यासमोर होते. म्हणून साहेब, आज उमेदवारी घेताना मला अतिशय आनंद होता. आणि ताईंनी सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही येणार होते सगळेजण, त्या दिवशी सांगितलं, त्या दिवशी मला खरंच वाटलं की आपल्या प्रचारासाठी जर एवढे मोठे नेते येत असतील तर निश्चितच आपला विजय आहे. कारण तुमचं जे मत आहे, तुमचं मत हे लोकशाहीला राहील, तुमचं मत हे राहुलजी गांधी यांना राहील, तुमचं मत हे शरदचंद्रजी पवार साहेबांना राहील, तुमचं मत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना राहील. म्हणून हे सर्व जी मतदार आहेत ते मतदार निश्चितच मला विजयाच्या वाटेने घेऊन जातील, यात शंका नाही. मी आपले पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज सगळ्यांना समोर हे आश्वासन देते की उमेदवार निवडून आला की पहिले मातोश्रीवर, मग सिल्वर ओकवर
मग सिल्वर ओकवर आणि मग 10 जनपथवर त्या ठिकाणी आहे. साहेब 2 वर्षापूर्वी आम्ही सिल्वर वॉकला आलो होतो. यशोमतीताई, बबलू भाऊ आणि वीरेंद्र भाऊ आम्ही सिल्वर वॉकला आलो. तिथं तुमचं दर्शन घेतलं आणि म्हटलं की आम्हाला हा मतदारसंघ सोडा. त्यावेळेसच तुम्ही मला आशीर्वाद दिला. नंतर आम्ही मातोश्रीवर गेलो. मातोश्रीवर गेल्यानंतर साहेबांना सांगितलं की हा मतदारसंघ आम्हाला सोडा. यशोमतीताई, बबलू, वीरेंद्र भाऊ, सुनील भाऊ आम्ही सर्व होतो. आणि त्यावेळेस सुद्धा आमची तुम्ही हा काय केली आणि खरं अर्थानं तुम्ही 2 वर्षापूर्वीच मला आशीर्वाद दिला दोघांनी. म्हणून तुमचे आभार.